हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. आपण इलेक्ट्रिकल सर्किटवर पहिलं लेक्चर जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे सर्किट्स पाहिलेत. एक आहे RL आणि दुसरं आहे RC सर्किट. आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याची मेथड काय आहे ते तुम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल सर्किटच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जमणं प्रचंड गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम बघूयात आपण आता. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इन अ सर्किट कंटेनिंग इंडक्टन्स दिलाय, त्यानंतर रेजिस्टन्स दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे अँड करंट I इज गिवन बाय. आता इथे E इज इक्वल टू असं लिहिलेलं असलं तरी मुळात काय सांगितले, करंट जो आहे तो ह्या इक्वेशनने आपल्याला मिळतो. म्हणजे हे एक इक्वेशन दिलेलं आहे, क्लिअरली दिसते आपल्याला, हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि लक्षात घ्या, नीट ऑब्झर्व केलं ना तर तुम्हाला त्याचे टर्म्स लक्षात येऊन जातील. हे काय आहे, टोटल व्होल्टेज इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज इज इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस L. असं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन जे आपण स्वतः तयार करतो ना, तर इथे त्यांनी काय केलं, डायरेक्ट रेडी दिलेलं आहे. हा पहिला मुद्दा. ठीक आहे, रेडी दिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या. आता इथे बघा, इंडक्टन्सची व्हॅल्यू दिली आहे, रेजिस्टरची व्हॅल्यू दिली आहे, त्याच्यानंतर व्होल्टेज पण दिलेला आहे. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू जरी दिलेल्या असल्या तरी आपण नेहमीप्रमाणे ह्या व्हॅल्यू शेवटला पुट करणार आहोत. ठीक आहे. सो आपल्याला पुढे काय सांगितलंय, I being 0 when t is equal to 0. इनिशियल कंडिशन दिली, जेव्हा t 0 असेल तेव्हा I काय असेल, 0 असेल, करंट 0 असेल. आणि मग सांगितलंय फाइंड द टाइम. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय शोधायचं हे समजून घ्या. काय शोधायचं आहे, टाइम शोधायचा आहे. कुठल्या वेळेचा टाइम, म्हणजे टाइम, कधीचा टाइम शोधायचा आहे. टाइम दॅट इलॅप्सेस बिफोर इट रिचेस 80% ऑफ इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू. कोणाच्या, करंटच्या 80%, म्हणजे करंटची व्हॅल्यू काय करायची, पहिल्यांदा आपल्याला काय शोधायचे, मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कोणाची, करंटची. आणि त्या मॅक्झिमम व्हॅल्यूच्या 80% करंट केव्हा असेल तो टाइम शोधायचा आहे. मग कधीचा टाइम शोधायचा आहे, मॅक्झिमम व्हॅल्यूच्या 80% करंट जेव्हा असेल तेव्हाचा टाइम शोधायचा आहे. फार टेक्निकॅलिटीमध्ये जाऊ नका, तुम्हाला फक्त काय गिवन आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, आणि त्याच्यामुळे आपल्याला तो जमून जाणार आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये स्टेप 1 मध्ये आपण काय करणार आहोत बघा. स्टेप 1 मध्ये जे काय आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे तर त्याच्यासाठी गिवन काय आहे ते तर लिहितच असतो आपण, पण आता डायरेक्ट लिहूयात आपण की गिवन डिफरन्शियल इक्वेशन. हे डिफरन्शियल इक्वेशनच आहे, तेच घेऊया डायरेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. ठीक आहे. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते आपण लिहिलं, E इज इक्वल टू RI प्लस L DI बाय DT. करेक्ट. आणि त्याचबरोबर अजून काही गोष्टी दिल्यात त्या आपण लिहून घेऊयात इकडे. L इज इक्वल टू 640 हेनरी, R इज इक्वल टू 250 ओम अँड E इज इक्वल टू 500 वोल्ट. ठीक आहे. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे सॉल्व्ह करायचे आपल्याला. सो थोडंसं मॉडिफाईड व्हर्जनमध्ये लिहूयात आपण. आपल्याला माहिती आहे याचं कन्व्हर्जन लिनियरमध्ये करायचं असतं, म्हणून कसं लिहिणार आपण, ही टर्म समजा ह्या दोन्ही गोष्टी इकडे हे पलीकडे असं लिहायचं ठरलं तर L DI बाय DT प्लस RI इज इक्वल टू E. फक्त साईड चेंज केल्यात त्यांच्या, व्यवस्थित लिहून घेतलंय मी. ठीक आहे. मग आपल्यासाठी महत्त्वाचं काय की याला लिनियरमध्ये कन्व्हर्ट करता येतं का, बरोबर, याला लिनियरमध्ये कन्व्हर्ट करता येतं का ते बघायचं आहे. आणि याला जर लिनियरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, हा L नको आहे आपल्याला इकडे, बरोबर ना. तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन आठवते का, बघा. समजा लिनियर इन Y लिहायचं असेल, लिनियर इन Y लिहायचं असेल तर कसं लिहितो, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. बरोबर, इथे y आहे, इथे y. आता इथे I असेल तर इथे I असायला पाहिजे. ठीक आहे. सो अशा फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या इनसेमसाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक काय आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यावर पास होणार तुम्ही हे प्रॉपर केलं तर. मग आता इथे आपल्याला dy बाय dx ला कोणी मल्टिप्लायर दिसतोय का, नाही. इथे मात्र आहे, म्हणजे या नको असलेल्या कार्यकर्त्याला आपल्याला कॅन्सल आउट करायचंय. आणि त्याला कॅन्सल आउट जर करायचं असेल तर काय करतो आपण, हे सेम प्रोसिजर मित्रांनो आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये केले. सो डिवाइड थ्रू आउट बाय L. आणि जर तुम्ही डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, L ला L डिवाइड केला, कॅन्सल झालं, डायरेक्ट मिळेल ते लिहितो मी DI बाय DT प्लस R बाय L. बरोबर, R बाय L, L ने डिवाइड केलं. आणि इकडे काय राहिलं, I इज इक्वल टू ह्या साईडला सुद्धा काय मिळेल, E बाय L. बरोबर. आता मुद्दाम ब्रॅकेट केलेत म्हणजे तुम्हाला मॅप हवं ते. मग इथे
पी आणि इथं क्यू असतो बरोबर ना, आणि ते आय सोडून कुठल्याही व्हेरिएबलमध्ये असतील किंवा कॉन्स्टंट असतील. मग आर बाय एल आणि ई बाय एल म्हणजे त्याचा अर्थ काय सांगू शकतो आपण, धिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन आय. आता हे का लिहिणं गरजेचं आहे, तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय की आय मध्ये लिनियर आहे. हे का लिहायचं, कारण आपल्या जनरल सोल्युशनची स्टार्टिंग कशाने होते, ह्या व्हेरिएबलने होते. आता इथं जर लिनियर वाय असेल तर जनरल सोल्युशनची सुरुवात कुठनं होते, वाय न होते बरोबर ना. वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर वगैरे असा फॉर्म्युला याचा आठवतोय का, परत एकदा सांगतो. वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, या जनरल सोल्युशन बद्दल बोलतोय मी. वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर. आता इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून dx प्लस असं जनरल सोल्युशन. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर आठवतो का, विसरला असाल तर परत एकदा. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी dx. इथं dx आहे म्हणून इथं dx आहे आणि म्हणून इथं dx आहे. ओके, सो हे झालं त्याप्रमाणे. मग आता आपल्याला ते वापरायचं आहे इकडे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काम म्हणजे इथे पी काय आहे आणि क्यू काय आहे ते लिहिणं. सो पी इज इक्वल टू काय आहे, पी बघा, पी आहे जो आयला मल्टिप्लायर आहे बरोबर. सो आर बाय यल आणि क्यू काय आहे, ई बाय यल, राईट. सो पी मिळाला, क्यू मिळाला. आता आपल्याला याच्या पुढं काय करायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एवढ्या पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तरी चांगली गोष्ट आहे. मग आता सेकंड स्टेपमध्ये, स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर. इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी तुमच्या सगळ्यांना माहिती असणारा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन पी dx. लिहिणार का आता, हे सगळ्यात इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं आहे. इथे काय आहे, dt आहे म्हणून इथं काय लिहावं लागेल, t लिहावं लागेल. सो दिस इज इक्वल टू ई इंटिग्रेशन पी लिहायचं आहे. पी काय आहे, आर बाय एल आणि टी. सो इथे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार, ई रेस टू, इथे आर बाय एल कॉन्स्टंट आहे ॲज इट इज लिहायला लागेल आणि डी टीचं इंटिग्रेशन टी. ओके, सो दिस इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. फाईन. सो इथे आपल्याला काय मिळाला, इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला. याचा यूज करायचा आहे पुढच्या स्टेपमध्ये. स्टेप नंबर 3 ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं असतं जनरल सोल्युशन, राईट. सो जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्या लक्षात आहे. काय फॉर्म्युला असतो, इथे लिहितो आपण पहिल्यांदा, ज्याच्यात लिनियर आहे तो व्हेरिएबल. लिनियर इन काय सांगितलंय, लिनियर इन आय, म्हणून इथे काय स्टार्ट करणार आपण, आय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू, लक्षात आहे ना, आताच सांगितलं काय, इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि डी टी लिहायचंय प्लस सी. सो आता आय आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे ई रेस टू आय इंटिग्रेशन आर टी बाय यल इज इक्वल टू क्यू जो आहे, क्यू आहे ई बाय यल आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे ई रेस टू आर टी बाय यल डी टी प्लस सी. फाईन. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ई बाय यल तर कॉन्स्टंट आहे, राईट. सो ई बाय यल कॉन्स्टंट आणि मग आतमध्ये काय राहील, इंटिग्रेशन राहील. कोणाचं इंटिग्रेशन, ब्रॅकेटमधलं इंटिग्रेशन. काय आहे ते, ई रेस टू समथिंग. मी नेहमी सांगतो ई रेस टू समथिंग म्हणायचं त्याला. सो ई रेस टू समथिंगचं इंटिग्रेशन काय येणार, ई रेस टू समथिंग म्हणजे जे आहे ते ॲज इट इज. सो काय आलं, ई रेस टू आर टी, काय आलं, ई रेस टू आर टी बाय यल आलं. पण याला कशाने डिवाइड करावं लागणार सांगा बरं, याला डिवाइड करायला लागेल टीला जे काही कोणी मल्टिप्लायर असतील त्याने. मग आता ह्या ठिकाणी जर आपण नीट पाहिलं, समजा हे नीट लिहितो मी, ह्या ठिकाणी जर पाहिलं तर टीला मल्टिप्लायर कोण दिसतंय, आर बाय एल. म्हणजे इथं कशाने डिवाइड करायला लागेल, डिवाइड करावं लागेल कशाने, आर बाय एलने बरोबर.
आणि मग इकडे प्लस सी. आता हे जर पाहिलं तर इथे यल आहे, हे दोघं एकमेकांना काय करणार आहेत, कॅन्सल आउट करणार आहेत. हा यल गेला, हा यल गेला. मग आता तुमच्याकडे सिंपल काय राहतं बघा, ते आय ई रेस टू आर टी बाय यल इज इक्वल टू काय आहे, ई बाय काय आहे, आर. बरोबर, ई बाय आर. यल यल गेलेला आहे. मग इकडे काय येणार आहे सांगा, ई रेस टू आर टी बाय यल प्लस सी. पण आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये करंट एका बाजूला लिहायचा असतो. का बरं करंट? कारण ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, सांगितलं की आय 0 असेल जेव्हा टी 0 असेल, नंतर सांगितलं की त्या करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा. म्हणजे आपल्याला आय महत्वाचा आहे. सो आय एका बाजूला घ्यायचं आहे आणि मग त्याच्यासाठी काय करायला लागेल, डिव्हाइड थ्रू आउट बाय. कशाने डिवाइड करायचं, हा नकोय आपल्याला, ई आय पाहिजे फक्त. सो ई रेस टू जे आहे ते सगळे त्याने डिवाइड करूयात, आर टी बाय यल. बरोबर. आता हे थ्रू आउट जर डिवाइड केलं तर काय होणार, इथे डिवाइड केल्यावर हा कट होणार, इथं पण सेम टर्म आहे, डिवाइड केल्यावर कट होणार. मग सी ला मात्र तो डिवाइड होऊन जाईल. म्हणजे आता बघा काय लिहिता येईल, मग आय इज इक्वल टू ई बाय आर. करेक्ट ना, ई बाय आर. नंतर इथे डिवाइडच केलं तर इथे डिवाइड केल्यामुळे हा वरचा आणि जो डिवाइड करणार आहे ते दोघं एकमेकांना कॅन्सल करते. मी काही गोष्टी शॉर्टकट लिहिण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. आणि मी इथे येणार आहे सी बाय, आता हे आपण 2 वेळा केलंय सो माहिती आहे. आता मी सी डिवायडेड बाय ई रेस टू हे सगळं लिहिणार, पण मी एक स्टेप वाचवतो, मी त्यालाच वर घेतो. आता डिवाइड केलं तेव्हा त्याचा एक्सपोनेंट होता, म्हणजे ई रेस टू जे होतं ते पॉझिटिव्ह होतं, पण ते वर घेतल्यामुळे काय होणार, ते निगेटिव्ह होणार. बरोबर. म्हटलं सर एक स्टेप लिहू का, परत लिहितो, ई रेस टू आर टी बाय यल हे असं पहिल्यांदा होणार. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मिळणार आहे आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस सी इंटू ई रेस टू मायनस आर टी बाय यल. ओके. सो हे तुम्हाला एक इक्वेशन मिळालेलं आहे आणि जे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. फाईन. सो तुम्हाला आय म्हणजे करंटचं इक्वेशन मिळाले. ह्या इक्वेशनला समजा तुम्ही ए म्हणणार आहात, काय म्हणायचंय त्याला, ए म्हणायचंय. आता त्याला ए म्हटल्याच्या नंतर मग आपल्याकडं पुढची स्टेप आपण घेणार आहोत. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे इनिशियल कंडिशन. बरोबर. सो स्टेप नंबर 4, बाय इनिशियल कंडिशन नीट बघून घ्या. इनिशियल कंडिशन मध्ये काय सांगितलंय, आय बिंग 0 व्हेन टी इज इक्वल टू 0. म्हणजे आयची व्हॅल्यू 0 असणार आहे कधी, जेव्हा टी 0 असेल. काय सांगितलंय, आय इज इक्वल टू 0 व्हेन टी इज इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू कुठं पुट करायची, 1 मध्ये पुट करायची. ओके. सो पुट इन 1, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय मिळेल, आयची व्हॅल्यू काय ठेवायची, 0 इज इक्वल टू ई बाय आर प्लस सी. आणि ह्या ई रेस टू च्या डोक्यावर टीची व्हॅल्यू 0 ठेवल्यामुळे ई रेस टू काय होणार आहे, ई रेस टू 0 होणार. बरोबर. आणि मग ई रेस टू 0 लिहायचे, पण आपल्याला माहिती आहे ई रेस टू 0 इज इक्वल टू काय असतो, 1 असतो. आणि म्हणून आपलं आन्सर जे आहे बघा काय मिळणार, हे 1 मिळणार. सो सी ची व्हॅल्यू जी आहे, सी इज इक्वल टू ई बाय आर इकडे आला, सो मायनस ई बाय आर मिळणार आहे तुम्हाला. ही मिळाली तुम्हाला कोणाची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू. बरोबर. आता सी ची व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर, सी ची व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर ती व्हॅल्यू पुट करायची 1 मध्ये. ओके. सो पुट द व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन ए. ए म्हटलंय ना, मी इथं काय म्हणायला पाहिजे, इथं पण इक्वेशन एच म्हणायचं. ठीक आहे. मग आता ए जे आहे ते काय मिळेल आपल्याला बघा, आय इज इक्वल टू ई बाय आर प्लस सी ची व्हॅल्यू ठेवायची ही. आता इथं प्लस लिहून चालेल का, सी च्या ऐवजी जर हे ठेवायचे मायनस, तर काय होणार आहे, प्लस आणि मायनस मायनस.
सो इथं काय लिहायला लागेल, इथे मायनस लिहायला लागेल, मायनस E/R, त्याच्यानंतर e रेस टू मायनस RT बाय L, राईट. सो आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे बघा, I इज इक्वल टू, जर नीट ऑब्झर्व केलं तर लक्षात येऊन जाईल, E/R आणि E/R कॉमन आहे, इथे पण आहे इकडे पण आहे. सो वी कॅन टेक इट कॉमन, आणि त्याला जर कॉमन घेतलं तर काय मिळेल आपल्याला बघा, E/R, आणि इथे ब्रॅकेटमध्ये आहे 1 मायनस e रेस टू मायनस RT बाय L. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे, जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही जर अगोदरचं व्यवस्थित लेक्चर केलंय तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे असणाऱ्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ऑलमोस्ट आयची इक्वेशन, म्हणजे आयचं हे इक्वेशन आहे हे आपल्याला ऑप्टेन करायचं असते ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चन्समध्ये. ओके. सो त्याच्यामुळं आपल्याला इथपर्यंत कॅल्क्युलेशन्स करताच आलं पाहिजे. मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 4 मार्क्स तर तुम्हाला इथपर्यंत मिळणारच आहेत. कधी कधी इझी क्वेश्चन येतो ज्याच्यामध्ये फक्त हे इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं असतं. आता आपल्याला बरीच मोठी प्रोसिजर पुढे करायची आहे, कारण ह्या कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. मग आता I इज इक्वल टू हे इक्वेशन मिळाल्याच्या नंतर पुढची स्टेप जी आहे त्या स्टेपमध्ये काय करायचंय, तर इथे सांगितलंय ही स्टेप कंप्लीट केली आपण. आता आपल्याला टाइम फाइंड आउट करायचा कधी, जेव्हा करंट काय असेल, मॅक्झिमम व्हॅल्यूच्या, करंटच्या मॅक्झिमम व्हॅल्यूच्या 80% असेल. मग त्यासाठी पहिल्यांदा करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा. मग स्टेप नंबर 5 लक्षात घ्या, हे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही स्वतः केलं पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. मग स्टेप नंबर 5 मध्ये अजून एक तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, बरोबर ना. मग ती कंडिशन काय आहे, ओके. सो करंट will be maximum when t is equal to infinity. बरोबर, म्हणजे जेव्हा t ची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल तेव्हा तुमचा करंट काय असेल, मॅक्झिमम. का, कारण करंट जेव्हा 0 असतो तेव्हा, सॉरी, टाइम जेव्हा 0 असतो तेव्हा करंट 0 असतो. म्हणजे ह्या सेन्सने विचार केला तर करंट मॅक्झिमम कधी असेल, जेव्हा t ची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल. बरोबर. मग आता हे सॉल्व्ह करायचंय, त्याच्यासाठी काय करूयात, ह्या दोन व्हॅल्यूज म्हणजे काय लक्षात घ्या. आता इथे करंट मॅक्झिमम म्हणजे I मॅक्स असं कन्सिडर करणार मी. ठीक आहे. सो आयच्या ऐवजी मी काय लिहिणार आता, I मॅक्स, आणि टीच्या ऐवजी काय लिहिणार, इन्फिनिटी. कळालं. ओके. सो मग आता ह्या इक्वेशनमध्ये समजा याला बी म्हणत असू आपण. सो पुट किंवा इक्वेशन बी बिकम्स, मग बीचं काय होईल बघा, इथे I आहे, आयच्या ऐवजी काय लिहायला सांगितलंय, I मॅक्स. का I मॅक्स लिहायचे, कारण करंट काय आहे, मॅक्झिमम. I मॅक्स इज इक्वल टू, पुढे काय बघा, E/R, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस e रेस टू, आणि टीच्या ऐवजी इन्फिनिटी लिहायला सांगितलेलं आहे. म्हणजे हा पार्ट काय होणार, इन्फिनिटी होणार, पण साइन मायनस आहे. सो मायनस इन्फिनिटी. मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, e रेस टू मायनस इन्फिनिटीला जर सॉल्व्ह करायचं झालं तर कसं करतो, 1/e रेस टू इन्फिनिटी. e रेस टू इन्फिनिटी काय येणार, इन्फिनिटी येणार, म्हणजे याचा आन्सर काय येणार, 0 येणार. बरोबर. सो अशा पद्धतीने याचा आन्सर आपल्याला काय मिळाले, 0 मिळालेला आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे हा 0 झाला. म्हणजे ऍक्च्युअली तुमचा I मॅक्स जे आहे, I मॅक्स, हा I मॅक्स काय मिळालाय तुम्हाला, फक्त E/R मिळालेला आहे. काय मिळालाय, E/R. ओके. करंट जो आहे, मॅक्झिमम करंट काय असणार आहे, E/R. मग आता ही व्हॅल्यू जी आहे, ओके, ही व्हॅल्यू आपल्याला प्रत्यक्ष रिक्वायर्ड आहे का, नाही. तर आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला सांगितलेलं आहे त्या मॅक्झिमम व्हॅल्यूच्या किती पर्सेंट, 80%. ओके. म्हणून आता याच्या 80% सांगितलंय. ओके. देअरफॉर 80% ऑफ मॅक्झिमम करंट इज गिवन बाय, काय असणार आहे, I इज इक्वल टू मॅक्झिममच्या 80%, म्हणजे 80% ऑफ I मॅक्स. बरोबर. म्हणजेच काय, दॅट इम्प्लाइज I इज इक्वल टू
80/100 इंटू आय मॅक्स. बरोबर. आता हे एवढं डिटेलिंग करायची गरज नाही खरं तर, हे तुम्हाला कळतंय तसंही. ठीक आहे. सो डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलंय. मग आता इथे पुढे काय करणार आपण, आय इज इक्वल टू काय येणार आहे इथे बघा, जर आपण 0ला 0 कट केला तर इथं काय येणार आहे 4/5 आय मॅक्स. पण आता इंटरेस्टिंग पार्ट आहे, आय मॅक्स न लिहिता आता आय मॅक्सची व्हॅल्यू ठेवायची. काय आहे ती व्हॅल्यू, E/R. ही आयची व्हॅल्यू ठेवायची आहे. आणि ही व्हॅल्यू आता कशात ठेवायची आहे, तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये ठेवायची आहे, बी मध्ये. कोणाची व्हॅल्यू शोधतोय, टीची व्हॅल्यू शोधतोय. कधी, जेव्हा करंट काय असेल मॅक्झिममच्या 80%. आता कळालं, हा मॅक्झिमम करंट आणि त्याच्या 80% करंट काय झाला हा. म्हणजे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपल्याला ऑलमोस्ट आन्सर मिळणार आहे. सो आता पुट इन बी. कशामध्ये पुट करायचं, हे इक्वेशन बी मध्ये पुट करायचंय. मग काय येतंय ते बघूयात आपण. सो आयच्या ऐवजी काय लिहायचंय, आयच्या ऐवजी 4/5 E/R इज इक्वल टू E/R 1 - e⁻RT/L. राईट. सो बघता कळलं आपल्याला, E/R आणि E/R एकमेकांना काय करणार आहेत, कॅन्सल आउट करणार आहेत. हे काय करणार, एकमेकांना कॅन्सल आउट करणार आहेत. आणि ते कॅन्सल आउट झाल्याच्या नंतर काय शिल्लक राहतंय, 4/5 इज इक्वल टू 1 - e⁻RT/L. मग याला ह्या पार्टला इकडे शिफ्ट करूयात. काय होणार, e⁻RT/L इज इक्वल टू 1. मायनस साईन जागेवरच, याला तिकडे शिफ्ट. बरोबर ना, इकडे आला हा पॉझिटिव्ह झाला, हा तिकडे गेला निगेटिव्ह झाला. सो 4/5. सो माझा आन्सर जे आहे e⁻RT/L इज इक्वल टू काय येणार, 5 1 5, क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 म्हणजे 5 - 4 1 आला. सो 1/5 आलं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे एक्सपोनेंट आहे आणि आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची आहे. सो काय करायला लागेल आपल्याला, आता या ठिकाणी लॉग घ्यावा लागेल, जेणेकरून ई कॅन्सल होऊन जाईल. म्हणून लॉग घ्यायचा आहे. मग लॉग जर घेतला तर काय येतं, लॉग ऑफ e⁻RT/L इज इक्वल टू 1/5. आणि मग आपल्या लॉगच्या रूलनुसार RT/L इज इक्वल टू 1 इथे मल्टिप्लिकेशन राहिलंय, हे जे आहे. ओके, लॉगची जेव्हा एखाद्या नंबरचा एक्सपोनेंट असेल तो इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. सो हा इकडे पुढे लिहिला, मग काय राहील, लॉग ई राहिला. लॉग ई इज इक्वल टू 1/5. बरोबर, इथपर्यंत आलो. आता इथपर्यंत जर समजलं असेल तर लॉग ई ची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला माहिती आहे. काय आहे लॉग ई ची व्हॅल्यू, 1 असते. याची व्हॅल्यू काय असते, 1. आणि म्हणून मग माझा आन्सर जे आहे ते आन्सर काय येणार आहे इथे, -RT/L इज इक्वल टू, याचा आन्सर 1 ठेवलं. सो इज इक्वल टू 1/5 आलं. सॉरी, पण इथे लॉग घेतलाय म्हणजे ह्या साईडला पण लॉग घ्यायला पाहिजे होता की नाही. म्हणजे इथं काय लिहिणं अपेक्षित होतं, इथं लॉग लिहिणं अपेक्षित होतं. हे थोडंसं चुकून लिहिलंय मी गडबडीत. लॉग 1/5 लिहिणं अपेक्षित आहे. इथं सुद्धा काय लिहिणं अपेक्षित आहे, लॉग 1/5 असं लिहिणं अपेक्षित आहे. बरोबर. मग -RT/L इज इक्वल टू 1/5 च्या ऐवजी काय येणार इकडे, ऍक्च्युली लॉग. आता लॉग घ्या किंवा ln घ्या, त्याने काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. 1/5. सो टी ची व्हॅल्यू काढतोय आपण. सो टी इज इक्वल टू, साइन पलीकडे गेलं, हे R/L च्या ऐवजी काय झालं, -L/R झालं, लॉग 1/5. ठीक आहे. मग आता पुढे काय करायचंय, लॉगचा एक रूल आपल्याला माहिती आहे. काय रूल माहिती आहे लॉगचा, जेव्हा लॉग A/B असतो तर याच्या ऐवजी आपण लॉग B/A असं उलट जर करायचं, रेसिप्रोकेट करायचं ठरवलं तर साइन काय होतं, चेंज होतं.
मायनस होतं, बरोबर, मायनस साईन होतं. सो एवढं हा रूल इथं वापरायचा आहे. आता हे मायनस साईन आणि हे मायनस साईन काय होणार, दोन्ही प्लस होणार आहेत. सो तुमच्याकडे काय याचा आन्सर कसं येणार आहे, प्लस येणार आहे. म्हणजे माझं आन्सर आता येऊन जाईल L/R आणि Ln, आता लॉगच्या ऐवजी मी Ln लिहितो किंवा लॉग लिहिला तरी चालेल. तर 1/5 च्या ऐवजी काय रेसिप्रोकल त्याचा 5, म्हणजे T इज इक्वल टू L/R log 5. इथपर्यंत माझा आन्सर आलेला आहे. लक्षात ठेवा, आपल्याला बऱ्याच वेळा इथपर्यंत विचारलं जातं. अजून एक PYQ आहे ज्याच्यामध्ये सेम क्वेश्चन सगळं सेम करायचं आहे. तुम्हाला काय सांगितलेलं असतं की करंट जे आहे मॅक्झिमम करंटच्या 80%, काय 50%, मॅक्झिमम करंटच्या हाफ सांगितलेलं असतं, हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम करंट. मग हाफ म्हटल्यावर इथं काय लिहिता, 80% लिहिता का नाही, त्याच्याऐवजी काय लिहिता 50/100 म्हणजे काय हाफ लिहायचं डायरेक्ट. म्हणजे इथं काय येणार आहे, हाफ येणार, हाफ. आणि कॅल्क्युलेशन करायचे. मग हाफ म्हटल्यावर 1/2 येतं. सो इथं 1/2 म्हटल्यावर रेसिप्रोकल घेतल्यावर त्याचा 1/2चा काय होणार, 2 होणार. सो अशा पद्धतीने करायचं. तो आणि हा प्रॉब्लेम बिलकुल सेम आहे, काही चेंज नाही, फक्त एवढा चेंज आहे नंबरचा. ठीक आहे. मग आता टी ची व्हॅल्यू मिळाली, पण तुम्हाला जो काही डेटा दिलेला आहे त्या दिलेल्या डेटावरनं सुद्धा काही गोष्टी त्याच्यात टाकायच्यात. मग दिलेला डेटा काय सांगतो आपल्याला, LRE, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यात पुट करायच्यात आता स्पेसिफिकली. ठीक आहे. मग त्या व्हॅल्यू जर पुट केल्या, सो फ्रॉम गिवन T इज इक्वल टू L ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 640 आणि R ची व्हॅल्यू काय दिली 250. त्याच्यानंतर लॉग 5. आता लॉग नाही, तो ऍक्च्युअली Ln घ्यायचा आहे, पण तुम्ही एवढं लिहिलं तरी चालते, काही चुकीचं नाही त्याच्यात. ठीक आहे. सो आन्सर 0ला 0 गेला आणि मग टीचं आन्सर जे आहे ते येणार आहे 64/25 इंटू log 5. ठीक आहे. और T इज इक्वल टू 64/25 इंटू Ln5. याच्यापैकी कुठल्याही मेथडने करा, कुठल्याही पद्धतीने करा, तुमचा आन्सर करेक्टच आहे. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, सो याच्यावर फोकस करा. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, कुठल्या प्रकारचं सर्किट आहे, याच्यात L दिसतोय, R दिसतोय, म्हणजे याचा अर्थ RL टाईपचं सर्किट आहे. मग तुम्ही जर इथे एक सर्किट काढलं छोटंसं, त्याच्यानंतर L R आणि इकडे L, आणि इथे E जे होतं तुमच्याकडं, तर ते E च्या ऐवजी अप्लाइड व्होल्टेज काय सांगितलेलं आहे, व्होल्टेज E. ओके, इथे लिहितो मी E हे जे आहे, आणि त्या E ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे E इज इक्वल टू, बघा E च्या ऐवजी काय घ्यायचं, E इंटू E रेस टू -80. हे लक्षात घ्या, हे तुम्हाला घ्यायचं. E च्या ऐवजी एवढं सगळं ठेवायचंय. मग रूल माहिती आहेत आपल्याला. ओके, हे गिवन झालं. सो काय करतो आपण, बाय किर्चॉफ्स लॉ. आणि किर्चॉफ्स लॉ मध्ये काय सांगितलंय आपल्याला, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस L इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज. ठीक आहे. आता अप्लाइड व्होल्टेज दिलेले आहे आपल्याकडे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R आपल्याला माहिती, ते फॉर्म्युलेशन सगळं. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R काय असतं माहिती आपल्याला, काय असतं RI प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस L काय असतं माहिती L, आणि काय असतं di/dt इज इक्वल टू अप्लाइड व्होल्टेज काय आहे E असतं खरं, पण आता अप्लाइड व्होल्टेज काय, E च्या आधी काय लिहायचं E इंटू E रेस टू -80. हे थोडं सिम्प्लिफाय करूयात. काय मिळेल आपल्याला, L di/dt प्लस RI इज इक्वल टू E. फाईन.
आता एलचा प्रॉब्लेम आहे माहिती आपल्याला, त्याला थ्रू डिवाइड करूयात, ते आता लिहित नाही मी. सो di/dt, ओके, बरं लिहितो. याला डिवाइड केलं, एल कॅन्सल झाला, इथे मिळाला di/dt इज प्लस इथे मिळालं r/l इंटू आय, आणि इथे मिळालेलं आहे e/l e⁻⁻at. मग क्लिअरली कळतं आपल्याला हे आय आहे, हे आय आहे, बरोबर. इकडे काय आय दिसत नाही, म्हणजे हे काय आहे. सो दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन आय, बरोबर. काय आहे हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन आय. आणि मग पी ची व्हॅल्यू काय आहे आणि क्यू ची व्हॅल्यू काय आहे ते समोर आहे आपल्या. सो काय करणार आपण, पी ची व्हॅल्यू लिहिणार. पी ची व्हॅल्यू आहे r/l आणि क्यू ची व्हॅल्यू आहे एवढी सगळी. सो e/l e⁻⁻at. ओके, पी ची व्हॅल्यू मिळाली, क्यू ची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या दोनही व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेपला जायचंय, स्टेप नंबर 2. आणि त्या स्टेप नंबर 2 मध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला आहे त्याचा, e⁻⁻ p, आणि इथे काय असणार आहे, टी असणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना इथे, म्हणून टी. सो दिस इज इक्वल टू, काय फॉर्म्युला येणार, e⁻⁻ p आहे, p काय आहे, r/l t, आणि म्हणून माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येतोय फायनली, e⁻r/l, तर कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला, इथे टी नाही, इथे टीच्या ऐवजी dt लिहायचं. सो सॉरी फॉर दिस. मग इथे इंटिग्रेशन ऑफ dt काय येईल, टी येईल. सो हे असं आलेलं इंटिग्रेटिंग फॅक्टर. ठीक आहे. मग इथपर्यंत पोहोचलो आपण. आता इथपर्यंत पोहोचलोय, काय शोधलं इथपर्यंत आपण, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला. आता नेक्स्ट स्टेपला जायचंय. एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही, तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप ही ऑलमोस्ट सेमच करायची असते. प्लीज घ्या. काय ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला ह्या प्रोसिजर स्टँडर्ड आहे. तुम्ही एक क्वेश्चन जरी प्रॉपर केला, एकदम प्रॉपर, तर ती प्रोसेस सेम फॉलो करायची प्रत्येक वेळी. लक्षात येतंय? ठीक आहे. सो मग आता याच्या पुढे कॅल्क्युलेशन करायचे, तर त्याच्यासाठी स्टेप नंबर 3 ला जायचंय. आणि स्टेप नंबर 3 काय आहे आपल्याला माहिती आहे. काय करतो आपण, जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यासाठी आपल्याकडे असणारा फॉर्म्युला कुठला आहे, स्टार्ट कशाने करणार जनरल सोल्युशनची, ज्या याच्यामध्ये लिनियर आहे, आय मध्ये लिनियर आहे, म्हणजे आपल्या आन्सरची स्टार्टिंग आय ने होणार. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dt प्लस सी. सो हे नीट लिहूयात आपण. आय इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे e⁻r/t/l इज इक्वल टू इंटिग्रेशन, आणि हे इंटरेस्टिंग आहे, क्यू जो आहे तो क्यू e/l e⁻⁻at, बरोबर. हा क्यू आहे तो लिहिला e⁻⁻at, आणि माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे काय आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर, r/l t. फाईन. आता याच्यामध्ये e/l तर आपल्याला काय दिसतोय, कॉन्स्टंट, त्याला बाहेर लिहिला. इंटिग्रेशन ई आणि ई मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, सेम बेस आहे, तर त्यांच्या पॉवरचे काय होणार आहे, ऍडिशन होणार. सो माझ्याकडे येणार -at प्लस r/l t. हे सगळं काय आहे, पॉवर आहे त्याची, ई ची काय आहे ती पॉवर. ठीक आहे. dt प्लस सी. हे महत्वाचं आहे, हे नीट करायचंय. आता मी तुम्हाला नेहमी जसं शिकवलंय, काय सांगितलं की अशा केसमध्ये ई ची जी काही पॉवर असेल व्हॉट एव्हर, तर त्याचं इंटिग्रेशन ऍज इट इज लिहायचं. म्हणजे काय लिहायचं, हा पूर्ण ब्रॅकेट ऍज इट इज -at प्लस r/l इंटू टी. आता बघितलं एक गोष्ट नोटीस केली तुम्ही, कुठली नोटीस केली आहे की इथं टी इकडं पण आहे, इकडं पण आहे, म्हणजे याचा अर्थ टी कॉमन घेऊ शकतो की नाही, 100% कॉमन घेऊ शकतो. म्हणजे हे लिहितानाच आपण काय करणार, टी ला कॉमन घेऊन लिहिणार आहोत. मग इथं टी जर घेतला आपण समजा, किंवा पहिला ब्रॅकेट लिहूयात -a प्लस r/l आणि टी, राईट.
हे इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येणार, ऍज इट इज येणार, आणि ज्या नंबरने किंवा ज्या याने आपण टी ला मल्टिप्लाय केलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण खाली लिहायचा. म्हणजे काय येणार ते -a प्लस आर बाय एल. फाईन. आता इथपर्यंत मला वाटत नाही काही अडचण आहे आपल्याला. ठीक आहे, कुठलीच अडचण नाही. मग आता प्लस सी लिहायचंय पुढे, ह्या बाजूला आहे ते लिहूयात आय. एक गोष्ट लक्षात आली तुमच्या, हे सिम्प्लिफाय जर केलं आपण, तर याचं आन्सर काय येतं बघा. ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, -a l प्लस आर, आणि त्याला डिवाइड काय असणार, यल असणार, बरोबर ना. हा यल काय होणार, डिवाइड होणार त्याला. सो प्लस सी असं करायचं. मग काय होणार, हा यल आणि हा यल एकमेकांना कॅन्सल करणार आहेत. काय करणार आहेत, कॅन्सल करणार आहेत. थोडंसं जरा आता तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हा आपण राईट ट्रॅकवर आहोत की नाही. त्यासाठी हे थोडं सिम्प्लिफाय व्हर्जन मध्ये लिहितो. ई आपण काय रे, -a l प्लस आर. मग मी काय करतो, प्लस आर पहिला लिहितो, प्लस आर पहिला लिहिला, मग मायनस ए आणि काय यल असं मला मिळणार आहे. आणि इकडे ह्या बाजूला आहे -e प्लस आर बाय एल टी प्लस सी. आता बऱ्यापैकी आयडिया आली सर. ई अपॉन आर मायनस ए एल आहे, हा पार्ट मिळाला. येस, वी आर ऑन राईट ट्रॅक. आता राईट ट्रॅकवर आहोत. मग राईट पुढे काय करावं लागेल हे थोडं अजून हे करून सांगतो तुम्हाला. हे झालं, हा स्प्लिट करून टाकूयात आपण. काय करूयात आपण, स्प्लिट करू. हे मी असं लिहिलंय ना, हे ऍज इट इज लिहिलंय, मी थोडंसं स्प्लिट करून लिहितो. कसं लिहिता येईल मला बघा. मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतोय इथे. तुम्हाला त्याच्यातलं काय लक्षात येतं माहित नाही मला. -a इथं टी आहे, मग काय लिहिलं, -at असं लिहिलं, बरोबर. इंटू ई रेस टू, ठीक आहे, इंटू ई रेस टू काय सांगा, -at लिहिला. आता प्लस आहे, मग काय होणार, पॉवरची ऍडिशन आहे म्हणजे त्यांचा बेस सेमच राहील, पण त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन, मल्टिप्लिकेशन ई, आणि इथं आर बाय एल आहे म्हणजे आर टी बाय एल असं येणार आहे. ओके, प्लस सी. ह्या बाजूला आहे आय. आता ह्या नंबरने माहिती आपल्याला डिवाइड करायचं असते. आता त्याने डिवाइड करण्याचा प्रयत्न करूया. त्याने डिवाइड केलं तर काय होणार बघा, I इज इक्वल टू E बाय आर मायनस ए एल. काय होणार, इथे डिवाइड केलं ह्याच नंबरने, हा कॅन्सल झाला. इथं पण बघा सेम टर्म आहे, म्हणजे ह्याने जर इकडे पण डिवाइड केलं तर हा पण कॅन्सल होईल. राहील काय, फक्त एवढं राहणार. काय आहे ते, ई रेस टू मायनस ए टी. काय आलं, ई रेस टू मायनस ए टी प्लस, आणि आपल्याला माहिती आहे इथं पण डिवाइड करायचंय. ह्याच याने डिवाइड केलं का डिनॉमिनेटरला हे राहणार, पण त्याला वर घेतलं तर त्याची फक्त एक्सपोनेंटची साइन जी आहे ती साइन चेंज होणार. म्हणजे ते काय होणार, -RT बाय एल. मग डायरेक्ट लिहितो ह्यावेळेस मी. आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय, भरपूर वेळा सांगून झाला, -RT बाय एल. करेक्ट. आता काय अडचण नसावी, आय होप सो. हे एक इक्वेशन तुम्हाला मिळालंय. ओके, हे एक इक्वेशन मिळालंय. ह्या इक्वेशनला ए म्हणूयात आपण, इक्वेशन ए. मग आपल्याला लगेच कळालं ह्या सी ची व्हॅल्यू काढायची असणार 100%. त्याच्यासाठी इनिशियल कंडिशन विचारात घ्यायला लागेल. ठीक आहे, मग इनिशियल कंडिशन दिलेली आहे का, हो, ऍट टी इज इक्वल टू 0 टू ए असं सांगितलंय. हा, तेवढं व्होल्टेज अप्लाय केलंय. तुम्हाला माहिती आहे टी 0 असेल तर करंट काय असणार आहे, ऑब्व्हियसली 0 असणार आहे. आणि मग आपल्याला त्याच्यातनं काय, कोणाची व्हॅल्यू मिळेल, सी ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग ती व्हॅल्यू आपण आता घेऊयात. नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर 4, बाय इनिशियल कंडिशन. काय आहे इनिशियल कंडिशन, वेन टी इज इक्वल टू 0 करंट इज 0, बरोबर. आय 0 असतो जेव्हा टी 0 असतो. मग आता ती पुट करूयात आपण व्हॅल्यू ए मध्ये. सो पुट इन इक्वेशन ए. काय मिळेल आपल्याला, आय ची व्हॅल्यू 0 ठेवली.
0 इज इक्वल टू ई अपॉन आर मायनस ए एल. ई रेस टू काय होणार, 0 होणार, ई रेस टू 0 प्लस सी, आणि इथे सुद्धा काय होणार, ई रेस टू 0. म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर 1 आलं, याचं पण 1 आलं. म्हणजे ह्या साईडला समजा विचार केला तर याला इकडे शिफ्ट केलं तर काय होणार, मायनस साईन येणार, मायनस ई अपॉन आर मायनस ए एल इज इक्वल टू काय येणार आहे, सी. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, सी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता याच्या पुढे जर कॅल्क्युलेशन करायचे असतील आपल्याला तर ही सी ची व्हॅल्यू फक्त पुट करायची कशामध्ये, परत ए मध्ये. ओके, सो पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन ए. राईट. सो ही वाटल्यास तर याला स्टेप नंबर 5 बोलूयात आपण, स्टेप नंबर 5. आणि मग ती व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे त्या सी च्या ऐवजी ती व्हॅल्यू पुट करायची. सो आय इज इक्वल टू ई अपॉन आर मायनस ए एल ई रेस टू मायनस ए टी. इथे मध्ये साइन काय लागणार आहे, सी ची व्हॅल्यू जी आहे त्याला साइन मायनस आहे, म्हणजे मायनस, मग सी ची व्हॅल्यू ई अपॉन आर मायनस ए एल, आणि नंतर ई रेस टू मायनस आर टी बाय एल. हे खूप सोपं आहे मित्रांनो, एकदा ट्रॅक सापडला की. आता लक्षात आला असेल हा पार्ट आणि हा पार्ट सेम दिसतोय, कॉमन घेऊ शकतो आपण. सो काय कॉमन घेतलंय मी, ई अपॉन आर मायनस ए एल, ब्रॅकेटमध्ये काय येईल, ई रेस टू मायनस ए टी, बरोबर, ब्रॅकेटमध्ये मध्ये साइन काय मायनस, आणि ह्या साईडला काय, ई रेस टू मायनस आर टी बाय एल. आणि मग जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येऊन जाईल हेच आन्सर पाहिजे होतं आपल्याला, बरोबर, हेच फाइंड आउट करायचं होतं किंवा प्रूव्ह करायचं. सो दिस इज युअर फायनल आन्सर.